अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आले आणि त्यानंतर त्यांनी जे काही अर्थकारण केलेलं आहे त्याचा परिणाम संपूर्ण जगावरती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि सुवर्ण नगरीवरती देखील परिणाम झालेला आहे। सोन्याच्या दरामध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातल्या बाविस्कर बंधू ज्वेलर्स या सराफा पेढीमध्ये आपण आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो की काही ग्राहक सोनं खरेदीसाठी आलेले आहेत, मात्र वाढलेले सोन्याचे दर आवाक्याच्या बाहेरचे असल्यामुळे सुवर्ण ग्राहकांना मोठी चिंता पडलेली आहे, कारण एवढ्या महागड्या दरामध्ये सोनं खरेदी का करायचं असा त्यांच्यापुढे प्रश्न आहे। हे सोन्याचे दर का वाढलेले आहेत या सगळ्याच्या संदर्भामध्ये बाविस्कर बंधू ज्वेलर्सचे संचालक आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा आणि सोन्याचे। अशोक बाविस्कर बंधू सराफ संचालक। डोनाल्ड ट्रम्प यांच्या ह्या व्यावसायिक धोरण चुकीचं असल्यामुळे ते जे डॉलरचे भाव वाढले आणि आपला रुपया घसरला, त्याच्यामुळे रुपया घसरल्यामुळे सोन्याचं महागाई ही वाढली आहे। भाव असेच वाढत जाणार आहे, याच्यात कमी व्हायचा काही संभव नाही आहे। पण ग्राहकांवर कसा परिणाम झाला? ग्राहक तर कमीच झालेले आहेत, कारण ग्राहकाची एवढी भाव घेण्याची इच्छा नाही होत। ते ग्रॅमभर घ्यायचं राहिलं तर अर्धा ग्रॅम मागता बघतं। तुम्ही सांगितलं की डॉलर वधारला, रुपया घसरला, पण या अगोदरही सातत्यानं असं घडलेलं आहे, त्यावेळेला एवढे भाव वाढलेले नव्हते? नाही, आता जे वाढलेले आहेत ना की डॉलर आणि रुपयामध्ये प्रमाण जास्त झालेलं आहे। पहिले थोडंसं राहायचं, पण आता प्रमाण जास्त वाढल्यामुळे डॉलर आज जवळजवळ 87-88 रुपयापर्यंत गेलेला आहे। एक रुपयाची किंमत, $1 किंमत 88 रुपये झालेली आहे। असं सुद्धा एक सांगितलं जातं की अमेरिकन फेडरल बँकांचे जे काही व्याजदर आहेत ते कमी झाले, त्यामुळे सोन्याची गुंतवणूक ही सोन्यामध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली। हो, सोन्यामध्ये ते व्याजदरामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक होते, पण पाहिजे त्या प्रमाणामध्ये तालुका पातळीवर होत नाही ती। जागतिक पातळीवरती सोन्याचे जागतिक पातळीवर सोन्याचे भाव वाढलेले जे सर्वीकडे, आणि त्यामुळे सगळीकडे भाव वाढलेलेच दिसतील। आता पुढच्या काळातही भाव वाढतील असं वाटतं? हो, पुढे पण 1 लाखाच्या वरच जातील भाव। आज सोन्याचे काय भाव आहेत? काल किती होते? एकंदरीत वाढ किती झाली 2 दिवसात? काल सोन्याचे भाव होते 8,800 विदाऊट GSTचा, आम्ही 8,900 रुपये विकला। आज GST सह 9,100 91,000 रुपयाचा भाव आहे। हे किती ग्रॅमचं? 1 ग्रॅमचं आहे 91,000 रुपये 10 ग्रॅमचे आहेत। आणि चांदीची काय परिस्थिती आहे? चांदीचे भाव वाढलेले आहेत। आज चांदी 1 किलो घ्यायला गेले तर 1,02,000 रुपये किलो मिळते, GST सहित। पुढच्या काळामध्ये काय असणार परिस्थिती? ती अजूनही भाव वाढतील असते चांदीचे पण। तर हे होते सुवर्ण व्यावसायिक, त्यांनी म्हटलेलं आहे की आगामी काळात देखील सोन्याचे दर वाढण्याचे संकेत दिलेले आहेत। आपल्यासोबत काही ग्राहक सुद्धा आहेत, आपण त्यांनाही विचारणार आहोत। ताई, काय सांगाल? सोन्याचे भाव 91,000 इतक्या उंचीवरती जाऊन पोहोचलेले, तुम्ही सोनं खरेदी करायला आलेला आहात? आम्ही सोनं खरेदी करायला आलो आहे, पण भाव ऐकून आम्हाला सोनं काही घेऊ वाटलं नाही बुवा असं। घेत नाही सोनं आज? नाही ना, भाव जास्त झाला ना, भाव जास्त झालं म्हणून घेऊ वाटत नाही। तुम्हाला किती भाव अपेक्षित होता? 8,000 पर्यंत पाहिजे होतं, 7-8 पर्यंत, एवढं नाही पाहिजे होतं, 10,000 पर्यंत। आता तुम्ही परत जाणार? मग परत जाऊ ना आम्ही। मग तुम्ही काय सांगाल? सोनं खरेदी करायला आलेला होता तुम्ही, सोन्याचे भाव 91,000 आहेत। सोन्याचा भाव वाढलेला आहे, आम्हाला सोनं घ्यायचं नाही। गरीब घेऊ शकत नाही, मोठे लोक घेऊ शकतात, गरीब काय करतील? मग पण सोन्याचे भाव कधी वाढतेच आहे, त्याच्यामुळे फायदाच होणार तुम्हाला? नाही होणार फायदा आम्हाला, मग फायदा होणार नाही होणार। सोन्याचा भाव वाढता आम्हाला फायदा नाही आहे। बरं, तेच सांगतो आम्ही। तुम्ही काय सांगाल? मी काही घेऊ शकत नाही दादा, माझे मुलं बी लागले नाही, माझं घर नाही, दार नाही, मी काय सोनं घेऊ शकते? मी बाळांबरोबर आलेली, बघून मन माझं भरलं दादा, पण भाव कमी व्हायला पाहिजे। तुम्ही या ठिकाणी फक्त बघायला भाव बघूनच तुम्हाला रडू येत आहे? हो दादा, माझी छाया राजेंद्र पाटील। आणि सोनं खरेदी करायला आलेला होता तुम्ही का नाही? नाही, मी यांच्यासोबत आले होते दादा, माझं दुसरं काम होतं बाहेर। तुम्ही काय करतात? शेतीचं काम। मजुरी करतात? हो। बरं, तुम्ही काय करतात? नाही, मी बी शेती कामच करते, मजुरी करतो आम्ही। मजुरीच्या योग्य आम्हाला सोनं घेऊ वाटत नाही। 200 रुपयात काय भागेल आम्हाला? नाही भागत। अजूनही काही ग्राहक आपल्या सोबत आहेत। ताई, काय सांगाल? सोन्याचे भाव आज 91,000 रुपयावरती आहेत। तर आपण ग्राहकांची प्रतिक्रिया घेतलेली आहे। अनेक ग्राहकांनी
हे सोन्याचे वाढलेले दर हे सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेरचे आहेत, त्यामुळे आपण खरेदी करू शकणार नाही. काही मजूर वर्गातल्या महिला होत्या, त्यांना तर आपल्या डोळ्यातलं पाणी देखील आवरता आलं नाही, कारण हा भाव आम्ही कधी ऐकू शकत नाही किंवा या दरात आम्ही सोनं कधीही करू शकत नाही. आणि ह्याच भावनेतनं खरं तर ते भावनाविश झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. चंद्रशेखर नेबे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.